तर आता सर्वात इम्पॉर्टंट हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे की तुम्ही माझ्याकडून का शिकायला पाहिजे. माझ्यापासून का शिकता तुम्ही, व्हॉट एव्हर, किंवा मीच का तुम्हाला शिकवता, मी का विचार केला की चला शिकवणं स्टार्ट करून द्या. आता पण ही माझी तिसरी बॅच आहे, ज्याच्यामध्ये आपण याच्या अगोदर आपल्या 2 ऍडव्हान्स ऑप्शन सेलिंगच्या बॅच झाल्या होत्या, ज्याच्यामध्ये मी फक्त काय फोकस केला होता की ऍडव्हान्स ऑप्शन सेलिंगच्या गोष्टी शिकवणं. ते अशा लोकांसाठी होतं की ज्यांना ऑलरेडी ऑप्शन सेलिंग या गोष्टी येतात, बट त्यांना ऍडजस्टमेंट का असते मार्केटमध्ये, कसं करतात ते माहिती नव्हतं. सो स्टील तुम्ही कुठल्या मेंटरवर विश्वास ठेवता त्याच्यापाशी जातात. आता मार्केटमध्ये तर भरपूर सारे लोक बसलेले आहेत, राईट. मोठमोठाले डॉन लोक बसलेले आहे. अवधूत साठे माहिती आहे तुम्हाला, बेसिक कोर्सचे 80,000 रुपये फी घेते, तिथं पण लोक जॉईन करतात. असे बरेचसे मेंबर्स आहेत पुण्यामध्येच, खूप सारे क्लासेस आपल्या चालतात, आपल्या स्वर्धे क्लासेस चालतात. सो तुम्ही पर्टिक्युलर मेंटर तर डेफिनेटली खूप विचार करून सिलेक्ट करता, राईट. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही माझ्याकडून काय शिकावं, तर याचं सिम्पल आन्सर हे आहे की आपला चाणक्य माहित आहे, राईट. चाणक्य चाणक्याचं हे म्हणणं आहे, आता इंग्लिशमध्ये आहे हे. मी प्रयत्न केला होता की मराठीमध्ये ह्या स्लाइड्स लिहायचं, पण ते थोडं अवघड जात होतं. तर ठीक आहे, पण ह्या गोष्टी मी मराठीमध्येच सांगणार, कारण आपल्या चॅनलचं जे लँग्वेज आहे ती मराठी आहे. लर्न फ्रॉम द मिस्टेक्स ऑफ अदर, यू कांट लिव्ह लॉंग इनफ टू मेक देम ऑल युअर सेल्फ. याचं चाणक्य काय म्हणते, चाणक्य नीतीच आपण जेव्हा बघतो की तुम्हाला जर खूप फास्ट मध्ये जर प्रोग्रेस करायचं ना, तर दुसऱ्यांच्या चुकांमधून शिका. आणि ट्रस्ट ठेवा, मी तुम्हाला याच्यासाठी शिकवतो की मी माझ्या आयुष्यामध्ये या ट्रेडिंगच्या करिअरमध्ये एवढ्या भरमसाठ चुका केलेल्या आहेत. त्या चुकांमधून मी ज्या गोष्टी शिकलेल्या त्या गोष्टी इथं मी तुम्हाला शिकवणार. आता डेफिनेटली दुसऱ्यांच्या चुकांपासून शिका असं आपण म्हणतो. तर मी तुम्हाला हे नाही सांगणार की मी एक्सपर्ट आहो की काय, मी फक्त तुम्हाला सांगणार की कुठल्या कुठल्या मार्गाने मी मार्केटमध्ये पैसा गमावला, कुठल्या कुठल्या गोष्टी मी चुका केल्या ज्याच्यामुळे मार्केटमध्ये माझा पैसा गेला. आणि त्या चुका ह्या कॉमन असतात. ज्या चुकीमुळे माझा लॉस झाला, त्याच चुका बहुतांश सर्वच जण करतात. आणि लर्न फ्रॉम द मिस्टेक्स ऑफ अदर, आज पण माझ्याच्यानी चुका होतात, आज पण मी कुठली स्ट्रॅटेजी घेतो त्याच्यामध्ये गडबड होते, काहीतरी चुकते, आणि प्रत्येक वेळेस मी काय करतो, माझ्याच मिस्टेक मधून मी शिकतो. एक मी नोटबुक ठेवलेली आहे, प्रत्येक स्ट्रॅटेजी जी लॉस मध्ये गेलेली आहे, त्या लॉस मध्ये का गेली त्याचं मी त्या नोटबुक मध्ये लिहितो की ही चूक आज माझ्याच्यानी झाली. आपण काय करतो जेव्हा ही सायकोलॉजी डेव्हलप करतो की स्वतःची चूक स्वतःच लिहितो, आणि पुन्हा आपण डिसाईड करतो की ही चूक नेक्स्ट ट्रेडमध्ये रिपीट नाही झाली पाहिजे. तर माझं म्हणणं आहे की मी ऑलरेडी एक जर्नी प्रवास केलेला आहे माझा. तुम्ही जर युट्यूबवरचा पहिला व्हिडिओ बघितलास ना, तर मी एक ऑप्शन, म्हणजे सुरुवात कुठून झाली होती माझी 2016 मधून, जेव्हा मला एक LICचा जो आमचा एजंट होता तो आमच्याकडे आला आणि तो म्हणाला की सर हे ALSS प्रकार राहते, त्यांनी टॅक्स वाचते. तर तोपर्यंत मला शेअर मार्केट सुद्धा माहित नव्हतं की काय आहे. सो ALSS बाबा, टॅक्स सेव्हिंगसाठी मी ALSS काहीतरी स्कीम घेतली, नंतर मला माहित पडलं की त्याचा रिटर्न मी बघितला आणि रिटर्न खूप चांगला होता. तर मग मला इंटरेस्ट आला की हे आहे काय, तर मग त्याच्यानंतर बघितलं की हे ALSS म्हणजे शेअर मार्केट. मग शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट आला, मग शेअर्स घेतणं स्टार्ट केलं. मग तिथून सुरुवात झाली, ज्या प्रत्येक जण ज्या चुका करते ते, कुठली, सर्वात पहिले तर फास्टमध्ये पैसा कमवा. म्हणजे मला असं वाटलं की जबरदस्त गोष्ट आहे. तर सर्वात मोठी पहिली चूक, इंट्राडे केली आहे. तुमच्यापैकी कोणी की नाही इंट्राडे मध्ये पैसे गमावलेले आहे? कोणी जस्ट नाही, फ्रँकली हात करा. ओके, सर्वच राईट. कोणी असं आहे की ज्यांनी इंट्राडे मध्ये आतापर्यंत पैसा गमावला नाही, सट्टा लावलेला नाही, गमावला नाही, गमावला थोडा थोडा म्हणजे जातोच तो. सर्वात पहिली मिस्टेक, पैसे कुठून कुठून गमावला, इंट्राडे. ते असतात ना, आता कसं आहे की सर्वात पहिले या गोष्टीची जेव्हा शेअर मार्केटला मी जेव्हा सुरुवात केली बघायला, तर मी पण त्याला एक पैशाची फॅक्टरी म्हणून बघायला लागलो. ओके, सट्टाच समजा इंट्राडे मध्ये सुरुवात झाली, पैसा गमावला. इंट्राडे मध्ये की ठरले खूप सारे व्हिडिओज यायचे की हे शेअर्स इंट्राडे साठी, हे शेअर्स पिकअप करा, हे करा, ते करा. जी बिझनेस झाला, CNBC झाला, त्याच्यावर ते आय गेस की 9 वाजता की 10 वाजता, 8 वाजताच मला वाटते, 7:30 वाजता त्यांचा एक शो असते की टॉप पिक असतात, ते 10 की 20 शेअर देतात, जे इंट्राडे साठी ते वर्क करतात. ते म्हणतात याचं, हा शेअर घ्या, याचा टार्गेट समजा 100 रुपयाला ओपन झाला तर हा 120 110 पर्यंत जाणार. लिटरली इथून सुरुवात केलेली आहे मी, की त्यांचं बघून, हा ते हे शेअर सांगितले का त्याच्यातले 2-3 पकडायचे आणि इंट्राडे करायचं. काही नाही होत नाही ते सक्सेसफुल. इंट्राडे गेला पैसा, इंट्राडे मध्ये गेला, नंतर आहे ना माहित पडलं आणि ऑप्शन नावाची काहीतरी गोष्ट आहे, तिथून स्टार्ट केलं मग ऑप्शन बाईंग. ऑप्शन बाईंगचा तर खूपच खराब अनुभव आहे. 3.5 ते 4 लाख रुपये मी त्याच्यात गमावले होते. इंट्राडे मध्ये अलग पैसे कमावले त्याचा आयडिया नाही मला, बट अराउंड 1 लाखच्या वरती असणार. 3.5 ते 4 लाख रुपये मी ऑप्शन बाईंग मध्ये गमावले.
ऑप्शन बाईंगची सुरुवात बघा, सुरुवात करा, माहित नाही की काय असते ऑप्शन, काही नाही. कोणीतरी जी बिझनेस सांगितलं की कॉल ऑप्शन घ्या, कॉल ऑप्शन घ्या, तर मी खेळायला गेलो माझ्या झिरोडाच्या अकाउंटमध्ये, माहित पडलं की घेतच नाही येते मला. मग मला युट्यूबवर सर्च करावं लागले की हे घेतात कसं. तर मग माहित पडलं की बाबा डेरिव्हेटिव्ह नावाचं काहीतरी राहते, ते ऑन करावं लागते. मग ते ऑन केलं, बँक स्टेटमेंट अपलोड केले, आणि डायरेक्टली काय घेतला मी, तो कॉल ऑप्शन्स बाय केला. माहित नाही कॉल ऑप्शन काय असते काही नाही. बस त्याला मला असं वाटलं की जो शेअर जसं आपण बाय करतो तशाच प्रकारे ह्या गोष्टी पण काय करतात, बाईंग वगैरे करतो. तर मी कॉल ऑप्शन घेतला, कोणीतरी सांगितलं त्या जी बिझनेसवाल्यांनी की कॉल ऑप्शन बाय करा, एवढा एवढा पैसा मिळणार. पैसा घेतला, काहीतरी घेतले, ती स्वस्तात राहते ना, काहीतरी खूप कमी राहतात, आउट ऑफ द मनीचे घेतले. तर काहीच माहित नव्हतं, मग त्यांनी सांगितलं म्हणून तो घेतला, तो घेतला. नंतर तो थोडा प्रॉफिट द्यायला लागला. म्हटलं अरे हे तर खूप जादू आहे की पर्सेंटेज वाईज बघायला गेलं तर समजा 5,000 रुपये मी लावले होते, आणि इमिजिएटली 500-600 रुपये दिसायला लागले पहिल्या 5 ते 10 मिनिटामध्ये. म्हटलं तर खतरनाक आहे. तर मग अजून पैसा टाकला. काय त्याला म्हणतो आपण, अजून पैसा टाकला त्याच्यात. चला अजून प्रॉफिट होणार, अजून प्रॉफिट होणार, असं करता करता तो कॉल ऑप्शन मायनस मध्ये जायला लागला, खाली यायला लागला. मग ऍव्हरेजिंग, ऍव्हरेजिंग जसं आपण मी शेअर मध्ये करायचो तसं ऍव्हरेजिंग, ऍव्हरेजिंग करत 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 गेलो. एक दिवस असा झाला, तो जो कॉल ऑप्शन मी बाय केला तो माझ्या ट्रेडिंग गायबच झाला. मला दिसलंच नाही ते कॉल काय होतं, ते माझ्या याच्यामध्ये दिसलंच नाही पोझिशन मध्ये. लिटरली मी झिरोदाला फोन लावला की बाबा हे कुठे गेलं माझं, जे मी बाय केलं होतं ते कुठे गेलं. तर तेव्हा माहित पडलं की बाबा हे एक्सपायरी नावाचा काही प्रकार राहते. मग इथून सुरुवात झाली. म्हणजे तुम्ही विचार करा माझी सुरुवात काय झालेली आहे. हे काय माझ्या माझ्या आयुष्यातल्या मिस्टेक्सच आहे. आता तुमच्यापैकी बऱ्याचशा जणांनी ऑलरेडी ऑप्शन ट्रेडिंग केलेली आहे. बट काही मेंबर्स असे आहेत की ज्यांना सुरुवातीपासून जॉईन करत आहे, त्यांना शेअर मार्केट काय हेच नाही माहित आहे. तर माझं असं म्हणणं आहे, माझे काही मित्र होते, त्यांचं म्हणणं होतं की बाबा शेअर मार्केटमध्ये आम्ही एकच गोष्ट ऐकलेली आहे की लॉस होतोय, आणि तो लॉस आम्हाला करायचा नाही आहे. तर मग काय करायचं, म्हटलं डायरेक्टली त्यांना मी म्हणतो की ऑप्शन सेलिंगवर जंप मारा. कशाला इंट्राडे करता, कशाला ऑप्शन बाईंग करता, ऑप्शन ट्रेडिंग करता, कशाला अलग अलग गोष्टीमध्ये जाऊन पैसा गमावता. ह्या काय माझ्या आयुष्यातल्या ह्या मिस्टेक्स आहे. ह्या मिस्टेक मधून मी काय झालेलं शिकत आलेलो. ऑप्शन बाईंग पण मग नंतर मी शिकून गेली. ऑप्शन बाईंग मध्ये पण लॉस झाला. ऑप्शन बाईंग मध्ये जेव्हा 3.5-4 लाख रुपये गमावले, तेव्हा मला माहित पडलं की अरे पैसा आपला जात आहे, पैसा कोणाकडे तरी जात असणार, कोणाकडे जाते. तर मग ऑप्शन सेलिंग प्रकार माहित पडला. असं नाही की ऑप्शन सेलिंग माहित पडल्यानंतर लगेच मग ऑप्शन सेलिंग स्टार्ट केली. मी थोडं शिकलो. ऑप्शन बाईंगच्या याच्यावरून ते एक लक्षात आलं होतं की गोष्टी शिकाव्या लागतात, म्हणजे एक्सपायरी माहित पाहिजे. मग ऑप्शन सेलिंग थोडं थोडं इकडून तिकडून युट्यूबचे व्हिडिओज बघून शिकलो. लावला पैसा. ऑप्शन सेलिंग मध्ये सुद्धा लॉस झाला. कारण गोष्टी काय आहे की फास्टमध्ये आपलं जे हे राहते, की गोष्टी फास्टमध्ये शिकायचं, आणि फास्टमध्ये आपल्याला काय आउटपुट, म्हणजे आज गोष्ट मी शिकले नाही तर लगेच उद्या मी करून बघणार, असा प्रकार माझा व्हायचा. तर तेव्हा त्याच्यामध्ये पण पैसा गमावला, ऑप्शन सेलिंग मध्ये पण पैसा गमावला. आणि सर्व वेनी जेव्हा पैसा गमावला, तर माझ्याकडे एकच ऑप्शन होतं, दोनच ऑप्शन होते, मार्केट शेअर सोडा, नाही तर समजून घ्या की हे गोष्टी कशा वर्क करतात. मग त्याच्यानंतर मी एक वॉच घेतला, बऱ्यापैकी ह्या सर्व गोष्टी शिकलो की काय असते. अलग अलग क्लासेस लावले, फेक लोक भेटले, जेन्युन लोक भेटले. जेन्युन लोक जे भेटले त्यांची फी भरपूर होती. त्यांना फी पे करून मी त्यांच्याकडून ते नॉलेज घेतलं, आणि हे सर्व नॉलेज घेतल्यानंतर ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन करायला लागलो. माझा जर युट्यूबचा जो पहिला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन हेच केलेलं आहे. पहिले झिरोदाचं 60 डे चॅलेंज यायचं, आठवते तुम्हाला? ते आता झिरोदानी बंद केलं. ते चॅलेंज मग घेणं मी स्टार्ट केलं. तर पहिलं चॅलेंज कधी 3.5-4 लाखाच्या लॉसमध्ये गेलं, दुसरं चॅलेंज कधी 2-1.5 लाखाच्या लॉसमध्ये गेलं, आणि तिसरं चॅलेंज जे होतं ते फर्स्ट टाइम प्रॉफिट मध्ये आला, आणि 9,000च्या आसपास. तो जो आनंद होता की 60 दिवस मी एक पैसा सुद्धा गमावला नाही मार्केटमध्ये, तो खूप चांगला होता. त्यांनी माझा कॉन्फिडन्स बूस्ट केला. आणि त्याच्यानंतर ती प्रोसेस स्टार्ट झाली. नंतर आलं ते 1 लाख, नंतर 2 लाख, समथिंग 2.5 लाख, असं सहा सहा जे झिरोदाचे जे 60 डे चॅलेंज होते ते 5 की 6 मी कंटिन्युअसली त्याच्यामध्ये विन झालो होतो. आणि तो जो ग्रोथ होती ना, ती ग्रोथ अशी होती, म्हणजे पहिले 9, मग 70, मग आय गेस मला पण आठवत नाही, 1 लाख, मग 2.5 लाख, अशा याच्यामध्ये तो मी काय केलं होतं, क्लोज केलं होतं. बट सांगायचं तात्पर्य तुम्हाला ही आहे की इमिजिएटली तुम्ही एक्सपेक्ट नका करू की या गोष्टी शिकल्यानंतर तुम्हाला इमिजिएटली महिन्याला 1 लाख कमवसा, किंवा महिन्याला फटाफट प्रॉफिट स्टार्ट होणार. होऊ शकते या गोष्टी शिकल्यानंतर सुद्धा तुम्ही कदाचित लॉस करणार. ओके, सुरुवातीला लॉस होणार, पण त्या लॉस मधून पण तुम्हाला काय गोष्टी गोष्टी शिकायला भेटणार. आणि मी प्रयत्न करणार या 4 महिन्यामध्ये या 6 महिन्यामध्ये ज्या ज्या मिस्टेक्स मी केलेल्या आहेत त्या मिस्टेक्स तुम्हाला करण्यापासून रोखणं. ओके, माझ्या मिस्टेक्स मी केलेल्या आहेत, मला माहिती आहे त्याच्यावर कसं वर्कआउट करावं लागते. ओके, तेच वर्कआउट करून मी आज काय करत आहोत डेली. म्हणजे माझं ते असं झालेलं आहे की जे मी म्हणतो ऑप्शन सेलिंग मधून महिना 5 to 6% आपण कमवतो, तो 5 to 6% मी काढतो. कशावरून? जस्ट की
काही गोष्टी आहेत ज्या मला त्याचं महत्व कळालेलं आहे. ओके. आणि त्याच गोष्टी मी तुम्हाला या 6 महिन्याच्या पिरियडमध्ये तुम्हाला वन बाय वन सांगणार. तर याच्यामध्ये आता तर समजलं तुम्ही माझ्याकडून काय शिकायचं. कारण मी बघितलेलं आहे, मी माझा पैसा मार्केटमध्ये गमावलेला आहे. मला माहित आहे की कुठल्या कुठल्या वेनी मार्केटमध्ये पैसा जाते. आपण जर तुम्ही जर फोकस केलं मार्केटमध्ये, जर तुम्ही फोकस केलं की प्रॉफिट घेण्यावर, तर मार्केट मे बी तुम्हाला सक्सेस नाही देणार. पण तुम्ही जर फोकस केलं की माझा पैसा आहे तो मार्केटमध्ये मी कसा वाचवायचा, या गोष्टीवर आपल्याला फोकस करायचा आहे. पुढचे 6 महिने म्हणा, आपण याच गोष्टीवर फोकस करणार. आपण विचार नाही करणार की मला महिन्याला एवढं प्रॉफिट आलं पाहिजे. आपण म्हणतो मंथली 5 to 6%, पण तो माइंडसेट तुम्ही ठेवायचा नाही आहे. तुम्हाला काय करायचं आहे, एकच फोकस ठेवायचा आहे की मी मार्केटमध्ये ₹100 घेऊन आलो, ते ₹100 मला कसे तरी वाचवायचे आहे. आणि ते ₹100 जर तुम्ही वाचवलं, तर डेफिनेटली 100 पैकी तुमचे ₹80 जरी वाचले, ₹100 घेऊन आले तुम्ही आणि तुमचे ₹80 वाचवले, फक्त ₹20 जरी मार्केटमध्ये गमावले, तरी तुम्ही विनर आहात. तरी तुम्ही विनर आहात. तर ह्याच गोष्टी काय आहे, माझ्यापासून का शिकायचं, तर जस्ट की मिस्टेक्स केलेल्या आहेत. मी आता अर्न करत आहोत. मी काही टेक्निक्स यूज करतो, मी काही स्ट्रॅटेजीज यूज करतो, राईट. मी काही माझी सायकोलॉजी अशी डेव्हलप केलेली आहे की ह्या गोष्टीमुळे मी जे आपण म्हणतो की मंथली 4 to 5%, ती गोष्ट मी आता काय करायला लागलेला, मार्केटमधून काढायला लागलेला.